तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या फळाला फळांची राणी म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए मँगोस्टीन, ऑप्शन बी नाशपाती, ऑप्शन सी स्ट्रॉबेरी, ऑप्शन डी मोसंबी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मँगोस्टीन. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याला रंगीबेरंगी पंख असतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी पोपट, ऑप्शन सी फुलपाखरू, ऑप्शन डी कोकिळा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी फुलपाखरू. तुमचा तिसरा प्रश्न आहे, सुवर्ण मंदिर भारतातील कोणत्या शहरात आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए उदयपूर, ऑप्शन बी आग्रा, ऑप्शन सी अमृतसर, ऑप्शन डी जयपूर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अमृतसर. तुमचा चौथा प्रश्न आहे, गुलाबी हिरे कुठे आढळतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी ब्रिटन, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी कोरिया. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रशिया. तुमचा पाचवा प्रश्न आहे, भारतात बनवलेल्या पहिल्या संगणकाचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए अभिमन्यू, ऑप्शन बी एकलव्य, ऑप्शन सी सिद्धार्थ, ऑप्शन डी चाणक्य. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सिद्धार्थ. तुमचा सहावा प्रश्न आहे, राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 1956, ऑप्शन बी 1954, ऑप्शन सी 1952, ऑप्शन डी 1953. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1952. तुमचा सातवा प्रश्न आहे, 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती होता? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 1980 ते 85, ऑप्शन बी 1982 ते 87, ऑप्शन सी 1985 ते 19, ऑप्शन डी 1992 ते 97. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 1992 ते 97. तुमचा आठवा प्रश्न आहे, राष्ट्रीय पक्षी दिन कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 12 ऑक्टोबर, ऑप्शन बी 12 नोव्हेंबर, ऑप्शन सी 13 डिसेंबर, ऑप्शन डी 18 डिसेंबर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 12 नोव्हेंबर. तुमचा नववा प्रश्न आहे, मानवी शरीरात किती लिटर रक्त असते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 5 लिटर, ऑप्शन बी 8 लिटर, ऑप्शन सी 10 लिटर, ऑप्शन डी 12 लिटर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 5 ते 7 लिटर. तुमचा 10वा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 1992, ऑप्शन बी 1993, ऑप्शन सी 1995, ऑप्शन डी 2000. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.